कोरेगाव बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांचा विजय। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिक्त झालेल्या एका संचालकाच्या जागेसाठी बुधवारी दुपारी 1:30 वाजता निवडणूक झाली। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर हे 13 विरुद्ध 4 मतांनी विजयी झाले, तर ओंकार चव्हाण हे उमेदवार पराभूत झाले। सोळसकर यांनी यापूर्वी बाजार समितीत 37 वर्ष संचालक म्हणून काम पाहिले आहे आणि 13 वर्ष सभापती पदावर ते कार्यरत होते। बाजार समितीचे माजी उपसभापती आणि संचालक दिलीप अहिरेकर यांनी राजीनामा दिल्याने संचालकपद रिक्त झाले होते। सहकार खात्याच्या नियमानुसार सभापती कल्याण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेस बुधवारी सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत बाळासाहेब सोळसकर पाटील आणि ओंकार चव्हाण यांनी अर्ज दाखल केले। सचिव संताजी यादव यांनी केलेल्या छाननीमध्ये दोन्हीही अर्ज वैध ठरले। दोघांपैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सरतेशेवटी मतदान घेण्यात आले। सर्व 17 संचालकांनी मतदान केले, त्यामध्ये 13 मते मिळवत सोळसकर हे विजयी झाले। पराभूत उमेदवार चव्हाण यांना 4 मते मिळाली। निवडीनंतर संचालकांनी सोळसकर यांचे अभिनंदन केले। कोरेगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपूर्वी संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे। बाळासाहेब सोळसकर यांनी 2023 साली बाजार समिती निवडणूक न लढवता नवीन चेहऱ्याला संधी दिली होती। संचालकपद रिक्त झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांनी सोळसकर यांची उमेदवारी जाहीर केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि कराड उत्तरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचारांच्या संचालकांनी सोळसकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता। विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संचालक पदाची जागा असल्याचा दावा करत ओंकार चव्हाण या नवीन चेहऱ्याला संधी दिली होती, मात्र त्यांच्या या निवडणुकीत पराभव झाला। बाळासाहेब सोळसकर पाटील यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव जगताप यांच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये 1987 साली संचालक म्हणून प्रवेश केला असल्याचे सांगितले। 2023 सालापर्यंत संचालक म्हणून काम केले, त्यात 13 वर्ष सभापती म्हणून काम केले असल्याचे सांगितले। गेल्या निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी थांबलो होतो, मात्र संचालकपद रिक्त झाल्याने बाजार समितीत संचालक म्हणून पुन्हा एकदा पदार्पण केले असल्याचे सांगितले। त्यांनी खासदार नितीन काका पाटील यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत। मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळेला एक शासनाने जे काढला होता की शेतकरी प्रतिनिधी असेल त्याला जो उभं राहता येते, त्याच्यामुळे मला असं वाटलं की काय गरज आहे, आपण इतक्या वर्ष 30-35 वर्ष या संस्थेवर काम करतोय, म्हणून मी नव्याला संधी मिळावी म्हणून नव्या तरुण म्हणजे आमच्या जवळचेच नायगावचे प्रमोद धुमाळांना संधी दिली। मी थांबलो, परंतु मी थांबलो तरी सुद्धा त्यावेळच्या निवडणुकीत कोरेगाव मार्केट कमिटीची पार्टी आपली निवडून आली पाहिजे या भूमिकेतून मी ही निवडणूक त्यावेळेला जिद्दीने केली। त्यानंतर ही पोटनिवडणूक आज लागली। आमचे एक संचालक यांनी त्यांच्या काही अडचणीमुळे राजीनामा दिला, दिलीप अहिरेकर म्हणून, आणि त्या जागेची निवडणूक लागल्यानंतर आदरणीय शशिकांत शिंदे साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी किंवा माजी मंत्री, आमचे दुसरे सहकार मंत्री माजी बाळासाहेब पाटील साहेब असतील आणि माझे नेते नितीन काका पाटील खासदार राज्यसभेचे, या तिघांनी मला पाठिंबा दिला आणि त्या तिघांच्या पाठिंब्यावरच खऱ्या अर्थाने मी आजही इथं निवडून आलो। गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव उपविभागात 673 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। आगामी काळातील सणसूद आणि गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव उपविभागात 673 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी ही कारवाई केली आहे। कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून बुधवारी दुपारी 4 वाजता याबाबतची माहिती देण्यात आली। गणेशोत्सव आणि आगामी काळातील सणसूद विचारात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सातारा ग्रामीण उपविभागाद्वारे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले असून कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील 673 जणांवर मंगळवारी रात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ
यांच्या नेतृत्वाखाली 187 जणांवर, रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 226, वाटा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली 121, तर पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमन यांच्या नेतृत्वाखाली 138 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि पोलीस ठाण्यातील साध्या वेशातील पोलीस अंमलदार हे प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या 673 जणांवर देखरेख ठेवणार आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर कोणत्याही गुन्ह्यात या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले असून याबाबतच्या संबंधितांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे सत्र सुरू केल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. फलटण नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर दाखल 97 हरकतींवर प्रांताधिकारी कार्यालयात सुनावणी पूर्ण. जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर होणार. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपालिका क्षेत्र असलेल्या फलटण नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण 97 हरकती दाखल झाल्या होत्या. प्रशासकीय पातळीवर या हरकती दाखल करून घेण्यात आल्या असून त्याची सुनावणी प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता घेतली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फलटण नगरपालिकेची प्रभाग रचना प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी जाहीर केली होती. त्यावर हरकत घेण्यासाठी दिनांक 18 ते 31 ऑगस्ट 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत एकूण 97 हरकती दाखल झालेल्या होत्या. दाखल झालेल्या हरकतींबाबत निश्चित माहिती प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली नाही. मात्र हरकत दाखल केलेल्या नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अयोग्य प्रभाग रचना, भौगोलिक क्षेत्रांचा विचार न करणे, लोकसंख्येचा विचार न करणे, जाणीवपूर्वक एक परिसर दुसऱ्या प्रभागात समावेश करणे आदी तक्रारी हरकत स्वरूपात दाखल करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यासमोर हरकतींवर सुनावणी झाली. 46 हरकतदार हजर होते तर उर्वरित 51 हरकतदार गैरहजर होते. प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच याबाबतचा अहवाल त्या जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर करणार आहेत. आज दिनांक 3/9/2025 रोजी फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रारूप प्रभाग रचनेकरता हरकती आणि सुनावणी माझ्या दालनात आज पार पडली. त्याच्यामध्ये एकूण 97 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी 46 हरकतींकरता हरकतदार उपस्थित राहिले आणि 51 हरकतदार गैरहजर राहिले. आणि ह्या हरकती आता उद्या किंवा आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठवणार. हरकती गोष्ट कशा स्वरूपाची असते? कोणाला एखाद्या प्रभागामध्ये एखादा भाग नको आहे आणि दुसरा भाग जोडून हवा आहे, याच पद्धतीच्या हरकती त्याच्यामध्ये त्यांनी दळणवळण दिलेलं आहे. कोणाला काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात एकत्रित एखाद्या ठिकाणी आहे, अशा पद्धतीच्या हरकती आहेत. वाई तालुक्यातील आसरे येथे रात्रीच्या सुमारास भर रस्त्यावर डॉल्बी वाजवणाऱ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. न्यायालयाच्या आदेशाचे व पोलीस दलाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या आसरे तालुका वाई येथे मर्यादेपेक्षा जास्त आवाजात लावलेल्या एका डॉल्बीवर वाई पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली आहे. वाई पोलीस ठाण्यातून बुधवारी दुपारी 4:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाई तालुक्यात डॉल्बीच्या गोंगाटावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांविरुद्ध खटला दाखल केला आहे. पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन शिवाजी सावंत राहणार सुलतानपूर व अक्षय बाळू सनस राहणार आसरे यांनी सार्वजनिक ठिकाणी डॉल्बीच्या माध्यमातून कर्कश गाणी वाजवत शांततेचा भंग केला. सदर आरोपींनी साऊंड सिस्टीम असलेली डॉल्बी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत गंभीर सार्वजनिक उपद्रव केला. ही घटना 2 सप्टेंबर 2025 रोजी आसरे ते वाई रस्त्यावर नवलाई देवी मंदिरासमोर वाईचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनी मर्यादा ओलांडणारी यंत्रणा जागीच बंद करण्याचे आणि ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कायद्याचे कडक पालन करूनच अशा प्रकारांना आळा घालणार असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. वाई तालुक्यात गणेशोत्सव काळातील ही डॉल्बी विरोधात दुसरी कारवाई करण्यात आली असल्याने ज्येष्ठ नागरिक व रुग्ण नागरिकांमधून स्वागत होत आहे.
कराड एसटी बस स्थानकासमोरील अतिक्रमणे नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात हटवली. कराड शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने मध्यवर्ती एसटी बस स्थानकासमोरील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांवर बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक खोके आणि फलक हटवण्यात आले आहेत, ज्यांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही मोहीम पोलिसांच्या सहकार्याने राबवण्यात आली. मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. बऱ्याचदा वाहतूकही ठप्प होण्यास ही अतिक्रमणे कारणीभूत ठरत होती. जनतेकडून याबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. याची गांभीर्याने दखल घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली. मोठमोठे फलक, फ्लेक्स, रस्त्यावर अडथळा ठरणारी खोकी काढण्यात आली. पदपथावरील छोट्या व्यावसायिकांना हे हटवण्यात आले. तसेच टेबल खुर्च्या मांडून पदपथ अडवणाऱ्या चायनीज गाडेधारकांची उचलबांगडी झाल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या धडक कारवाईने पदपथ व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.